नमस्कार. तुम्हाला बोटनेक शिवायचा आहे, पण त्याचं रेडी शोल्डर जे आहे हे 1.75 किंवा 2 इंच तुम्ही बघू शकता. त्याच्यावर जाऊ द्यायचं नाही, तर त्यासाठी एक तुम्हाला टिप फॉलो करावं लागेल. टिप नंबर 1, तुम्ही जेव्हा शोल्डर तुमचं टाकता, ठीक आहे. आता हा बघा, हा बॅक पॅक आहे आणि फ्रंट डीप आहे. फ्रंट डीप आहे. तुम्ही याची हुक्स पण बघू शकता मी कशा पद्धतीने लावले आहे. हे मी मशीनवर लावलेले आहे आणि हे बघा, हुक आणि आय दोन्ही सुद्धा मी मशीनवर लावलेले आहे. आपण जे आहे लवकरच ब्लाऊज सिरीज चालू करणार आहोत आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने हुक, आय आणि फिनिशिंग सुद्धा करायची असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण आपली जी आहे ब्लाऊजची सिरीज ती आपण चालू करूया. म्हणजेच तुम्हाला देखील प्रोफेशनल ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थित शिवता येणार, ते पण अगदी फ्री. हा बॅक पॅक आहे आणि फ्रंट डीप आहे. तरी सुद्धा आपण याचं शोल्डर जे आहे खूप कमी ठेवलेलं आहे. आपण जर गळ्याच्या साईडने जर याचं शोल्डर कमी करू तर गळ्याच्या साईडने केल्यानंतर काय होतं, गळ्याची जी ही रुंदी आहे, गळ्याची रुंदी ही खूप वाढल्या जाते. आणि जर आपण शोल्डरच्या साईडने जर कमी केलं तर शोल्डर अगदी व्यवस्थित बसतं. आपल्याला गळ्याच्या साईडने काहीच करायची आवश्यकता नाहीये. जे काही करायचंय ते शोल्डरच्या इकडल्या बाजूला करायचंय. मी मार्किंग केलं. मार्किंग करून झाल्यानंतर मी इथनं जे आहे अर्धा इंच कट केला फॅब्रिक, म्हणजे शोल्डर मला बरोबर 2 इंच इतकं मिळालं. आणि त्यानंतर आपला हा पॅकनेक आपण स्टिच केलेला आहे अशा पद्धतीने आणि हा व्यवस्थित बसलेला आहे. तर तुम्हाला देखील शोल्डर याचं कमी ठेवायचं असेल तर ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळेल. आणि लवकरच आपण जी ब्लाऊज सिरीज चालू करणार आहे ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.